व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये. तर आज मित्रांनो तारीख आहे 17 ऑगस्ट आणि आज आपण चाललो आहे खैरानीला. तर खैरानीला चाललो आहे. खैरानीच्या राजाचा पहिलं आगमन आहे. त्या खैरानीच्या राजाचा व्हिडिओ मी सेपरेट टाकणार आहे. तर भरपूर म्हणजे दरवर्षी मी जातो तिकडे. गेल्या वर्षी पण गेलेलो. तर माझ्यासोबत आपले मित्र आहेत. हरिओमला ओळखतच असाल तुम्ही आणि आपला नवीन मित्र आहे तोही आहे. काय बोला भाई, सब ठीक आहे ना? आणि खैरानीच्या राजाला पहिलं जायचं आपल्याला. खैरानीच्या राजाचं पहिलं आगमन आहे. खैरानीवरूनच निघणार आहे. तर आम्ही बस पकडली 410. तर आमच्या एरियातूनच निघते घाटकोपरवरून. तर साकीनाक्याच्या मेट्रो स्टेशनला बरोबर थांबते ती. आणि त्याच्यानंतर आम्हाला काही इझी पडते नाही म्हणून आम्ही डायरेक्ट बसने जातो आहे. पण जर तुम्ही येत असाल तर खैरानीला तर घाटकोपर स्टेशनवरून मेट्रो पण मिळते साकीनाक्याला जाण्यासाठी आणि रिक्षा पण लागते खैरानीसाठी जाण्यासाठी, खैरानीला जाण्यासाठी. तर चला मग आता जास्त उशीर नाही घेत, आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. तर चला मग गणपती बाप्पा मोरया. डायरेक्ट भेटूया आपण आता खैरानीला. तर जस्ट आता बसमधून उतरलो आम्ही. साकीनाका मेट्रो स्थानक आहे पाठीमागे. आणि आता इकडनं आम्हाला आहे ना राईट मारायचं आहे. साकीनाका मेट्रो स्थानक आहे. ही आमची बस इकडे थांबली. आम्हाला इकडे जायचं आहे, राईट मारायचं आहे. तर त्याच गल्लीमध्ये जायचं आम्हाला. खैरानी रोड तिकडेच आहे. चला आता आपण डायरेक्ट खैरानीच्या राजाच्या ठिकाणी भेटू. बघा बॅनर लागलेले आहेत. उद्याची तयारी. मुंबई उपनगरातली सर्वात उंच मूर्ती. उद्या आगमन आहे याचं. बघा एवढे पथक आहेत. आणि 18 तारखेला आगमन आहे. आज 17 तारीख आहे. तर चला आता आपल्याला उद्या याच आगमनाला परत इकडे यायचं आहे. बघा साकीनाक्याचा महाराजा, उपनगरातली सर्वात उंच मूर्ती. तर आज आपल्याला ह्या आगमनाला जायचं आहे 17 तारखेच्या 17 ऑगस्ट दुपारी 12 वाजता. आता वाजलेत बघा 12:15. तर चला पटकन जाऊया. तर खैरानीच्या राजाला जायचं आपल्याला. ओके. आणि राजाला मानवंदना देणारे पथक बघा इकडे दिलेले आहेत. हे सर्व मानवंदना देणारे आजचे पथक आहेत. तर चला पटकन जाऊया सरळ. थोडंसं चालत पुढं आल्याच्या नंतर बघा खैरानीचा राजा सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ दिलं आहे. फ्लॅक्स लावलेला आहे खैरानीच्या राजाला. म्हणजे आपण बरोबर चाललेलो आता. तर थोडा पुढं चालत आपल्याला जायचं आहे आणि आपल्याला मंडप पण भेटेल. समोर जायचं आहे चालत. आता आम्ही बरोबर लोकेशनला आलेलो आहे. आणि बघा खाली इथं बँजो वगैरे पण सेटअप लावलेला आहे बँजोचा. आणि पब्लिक पण जमा झालेली आहे. समोर तुम्हाला बघा एक मोठा मंडप दिसत असेल. मुंबई उपनगरातील सर्वात मोठा आगमन सोहळा. तर थोड्या वेळात आगमन सोहळ्याला सुरुवात होईल आणि बाप्पांचं आपल्याला प्रथम दर्शन पण बघायला भेटेल. तर मित्रांनो आता थोड्याच वेळात स्वर सह्याद्री मानवंदना देईल बँजो पथक. आणि आता बघा समोर तुम्हाला एक मंडप दिसत असेल. तर त्याच मंडपात आपला खैरानीचा राजा आहे. आता थोड्याच वेळात प्रथम दर्शन आपल्या सर्व भक्तांना बघायला भेटेल. तर चला आता वाट पाहूया. गर्दी पण जमलेली आहे, गर्दी पण जमा झालेली आहे. त्याला प्लॅस्टिक पण काढलेले आहे. आता बघा खैरानीचा लोगो दिसतो आपल्याला. थोड्याच वेळात पडदा पण हटेल आणि प्रथम दर्शन होईल सर्वांचं.
चालू आहे. तर मित्रांनो, आता खैराणीच्या राजाच्या आगमनाला सुरुवात झालेली आहे ना. खैराणीचा राजा बघा आता तुम्हाला वाटतोय निघालेला आहे मंडपातून, आणि फर्स्ट तुम्ही दर्शन पण घेतलेलं आहे. आणि आपल्याला भेटला आहे आपला मित्र, आपला जो खूप दिवसापासून आपल्याला ओळखतोय. तर खास मी त्यांना ब्लॉगमध्ये घेतलं आहे. भाई को सपोर्ट करो, और मैं भाई को 2023 से देख रहा हूँ, और इनको दादा को ऐसे लोग को देख के मैंने ब्लॉग चालू किया. गए बार 2023 से चालू किया था, और अभी आस्ते आस्ते मेरा भी लैंग्वेज थोड़ा ये सब ठीक हो रहा है. तो चलो मेरे को भी सपोर्ट करो और भाई को भी सपोर्ट करो, क्योंकि उनको देख के हम लोग चालू किया. नहीं, अच्छी बात है. और तुम्हारा चैनल का नाम अभी क्या है? राज का राज. मेरा चैनल का नाम है राज का राज, और इंस्टा आईडी है राज का राज. राज का राज, बरोबर है. अच्छा लगा तुमसे मिलने. थँक्यू, धन्यवाद. चलो गणपती बाप्पा मोरया. मोरया. चला गणपती मग पुढे गेला. आता निघूया आपण डायरेक्ट पुढे गेला. चला आपण जा. अजून एक आपल्याला मित्र भेटलेला आहे, त्याची पण ओळख तुम्हाला करून देतो. काय भाई नाव तुझं? सचिन कांगणे. सचिन टांगणे. काय इंस्टा यूट्यूब? यूट्यूब दोन्ही. यूट्यूबवर माझं नावाने चॅनल आहे सचिन कांगणे. अच्छा, 2 दिवसापासून मला भेटतोय. मला बोलतोय अरे खरंच तुझं नाव काय, सगळ्या गोष्टी मला त्यांनी विचारल्या. तू बोललं तर याला ब्लॉगमध्ये घेऊया पहिलं. धन्यवाद. बरं वाटलं भेटून. मग नक्की आता इथून आपण पर्यंत राजाला भेटू. आता परेलचा महाराजाला भेटूया आपण. तर चला आता डायरेक्ट. आणि पहिला हा ब्लॉग मी अजून म्हणजे एंड केलेला नाही आहे, पण अजून काही फुटेज घ्यायचे आपल्याला. तर चला आता आगमनामध्ये जाऊया डायरेक्ट. चला गणपती बाप्पा मोरया. उधर भाग, उधर भाग।
मित्रांनो आता आगमन तर चालूच आहे खैराणीच्या राजाचं, पण आता आम्हाला इकडनं निघायचं आहे परळच्या परळच्या महाराजाला, आणि तिकडे 2 गणपती आहेत, सावरपाड्याचा राजा आणि परळचा महाराजा. तर त्याचाही मी वेगळा ब्लॉग बनवला. आता हा ब्लॉग मी इथेच एंड करतो, भरपूर मोठा होईल, त्यामुळे मी हा ब्लॉग मी इथेच संपवतो. तुम्हाला परळचा महाराजा आणि सावरपाड्याचा राजा तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. तर चला बाई, आपल्यासोबत हरिओम वगैरे मित्र आहेत, आपली सगळी पार्टी पॅन गँग पण आहे. तर आम्ही चाललो आता डायरेक्ट परळला. क्या बोलतो बाकी? बस एकदम मस्त. हम लोग उम्मीद करते हैं कि आप लोग को खैरानी का रहे पप्पा का मूर्ति देख के बहुत ज़्यादा अच्छा लगा रहेगा. जैसे मतलब जब पर्दा नीचे हुआ ना, बहुत लोग में जो भी एक्साइटमेंट था ना, एकदम हद ज़्यादा वो बढ़ गया. और देख पप्पा की मूर्ति देखना, जो मतलब हम लोग को आंखों को तसल्ली मिलती है, एकदम पूरा ठंडक मिलती है, बहुत ज़्यादा अच्छा लगा. तो मैं भी उम्मीद करता हूँ आप लोग को दादा के वीडियो में देख के पप्पा की मूर्ति बहुत अच्छी लगी रहेगी. तो कैसा लगा देख के कमेंट करके ज़रूर बताना. कमेंट करके गणपती बाप्पा मोरया नक्की लिहा. चला मग आजचा ब्लॉग मी इथं संपवतो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. गणपती बाप्पा मोरया.